परंडा शहरात बालाजी मठातून परंपरेनुसार रंगाची उधळण करीत मिरवणूक काढून रंगोत्सव साजरा करण्यात आला। परंडा शहरात सप्तरंगाची मुक्तपणे उधळण करीत रंगपंचमीचा उत्सव रविवार तारीख 8 रोजी मोठ्या आनंदोत्साहात साजरा करण्यात आला। परंपरेनुसार येथील बालाजी मठातून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रंगाचे भरलेले पिंप घेऊन शहरात रंगाची उधळण करीत होळीचे सवाद्य गाणे म्हणत मिरवणुकीने प्रथेनुसार शहरातील मंगळवार पेठेत जाऊन रंगयुद्ध खेळण्यात आले। यावेळी शहरवासियांनी युवकांनी मोठी गर्दी केली होती। रंगाची उधळण करून शहरातील चौकाचौकात तरुणाईने मोठा जल्लोष साजरा केला। परंडा शहरात रंगपंचमी निमित्त रविवारी सकाळपासून बच्चे कंपनीने रंगाची उधळण करीत गल्लोगल्ली मोठा आनंद घेतला। सवंगड्या मिनक मैनिनींना रंगात भिजवताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद उत्साह ओसंडून वाहत होता। महिला वर्गांची रंग फेकण्यात आघाडी होती। चौकाचौकात रंग उधळीत तरुणाई दंग झाली होती। शहरात होळी रंगपंचमी सणाला विशेष महत्त्व आहे। परंडा येथील भवानी शंकर काळा मारुती मंदिरासमोर राजपूत व इतर समाजबांधव होळी गीते म्हणतात। रंगपंचमी निमित्त येथील राजापुरा गल्लीतील बालाजी मठातून रंगाचे पिंप ट्रॉलीसह दुपारी 4 वाजता ढोल झांजवाद्यासह मिरवणुकीला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून होळीचे स्वरचित ऐतिहासिक हिंदू देवदेवतांचे छत्रपती शिवाजी महाराज यशोगाथा, भगतसिंग, स्वातंत्र्यवीरांची यशोगाथा, सामाजिक प्रबोधनपर सवाद्य होळी गीते म्हणत सायंकाळी 5:30 वाजता शहरातील मंगळवार पेठेत मिरवणूक पोहोचली। या मिरवणुकीत तरुणाई आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। परंपरा व प्रथेनुसार मंगळवार पेठेत सुमारे तासभर रंगयुद्ध खेळण्यात आले। यावेळी रंगाची मुक्तपणे उधळण करून तरुणाईने जल्लोष साजरा केला। शहराचा आठवडी बाजार रविवारी भरतो। मान रंगपंचमी निमित्त बाजार भरलाच नाही। शहरात दुपारी 12 पासूनच मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात परंडा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रंगपंचमीचा सण शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।